दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आपले पाल्य इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकावे असे सर्वच पालकांचे स्वप्न असते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून सर्वजण आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालताना दिसून येतात. मात्र आता महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याचं समोर आलंय. याचं कारण आहे शाळेचे डिजिटलायझेशन आणि स्मार्ट स्कूल. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गत वर्षाच्या तुलनेत 12% वाढली असून वर्षभरात 1964 विद्यार्थी वाढले आहे. यामुळे आता पालक व विद्यार्थ्यांचा कल महानगरपालिकेच्या शाळांकडे असल्याचं दिसून येत आहे. बदल हा नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यातच आता महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे शहरातील इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी आता महानगरपालिकेच्या शाळेकडे वळत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान काय आहे बदल, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2022-23 या शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या 25,123 ने होती. त्यात आता वर्षभरातच 1964 ने वाढ झाली. 2023-24 या शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या 27,087 वर पोहोचली. स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे 82 शाळांमधील 656 वर्गखोल्यांमध्ये डिजिटल शिक्षण करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहार, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांचे आधार संलग्नीकरण आदी बाबींमुळे विद्यार्थी संख्येत वाढ होत आहे. दरम्यान या स्मार्ट स्कूल बाबत अधिक माहिती महानगरपालिका शिक्षण अधिकारी BT पाटील यांनी दिली आहे. तर नाशिक महानगरपालिकेच्या ज्या डिजिटल शाळा आहेत त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. या डिजिटल शाळांमुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. काय सांगाल, काय माहिती आहे? नाशिक महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 82 शाळांमध्ये 88 पैकी 82 शाळांमध्ये स्मार्ट स्कूल आपण केलेले आहे. त्यामध्ये 656 वर्ग खोल्या ज्या आहेत त्या 656 वर्ग खोल्यामध्ये संपूर्ण आपलं जे अध्यापनाचं काम आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये आहे. यामध्ये आनंदाची गोष्ट ही सांगावीशी वाटते मला की गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये स्मार्ट स्कूल झाल्यामुळे 1964 विद्यार्थी त्या शाळांमध्ये प्रवेश झालेले आहेत जास्तीचे. आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 24-25 या शैक्षणिक वर्षापासून या विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक वाढ होईल. याचं मूळ कारण असं आहे की पालक जे आहेत हे सर्वसामान्य आहे आणि सर्वसामान्य पालक हे इंग्रजी माध्यमाच्या ज्या भरमसाठ फीज आहेत ते फीज बेअर करू शकत नाही. आणि त्याच धर्तीवर किंवा त्याच तुलनेने आपल्या मनपाच्या शाळांमध्ये सुद्धा एज्युकेशन ज्याला आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणतो ते सुरू आहे. त्यामुळे हा सगळा बदल होताना दिसत आहे आपल्याला. आणि आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी असतील, मुलं मुली, यांना आपण मोफत गणवेश देत असतो. त्याचप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तकं देत असतो. आणि हे सगळे जे आहे याच्यामध्ये पुन्हा शालेय पोषण आहाराची भर आहे. म्हणजे जे विद्यार्थी उपस्थित असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण शालेय पोषण आहार हे दर्जेदार, त्याला आपण गुणात्मक दर्जा म्हणतो, क्वालिटीचं जेवण त्या ठिकाणी मिळत असतं विद्यार्थ्यांना. आणि त्यामुळे हे सगळं जे पालकांनी थोडंसं विचार केलेला आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये या गोष्टी जर समजा आपल्याला मिळवायच्या असतील तर त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात खूप भरमसाठ. आणि मनपाच्या शाळांमध्ये 1 रुपया सुद्धा फीस द्यावी लागत नाही. आणि शिवाय इथले जे शिक्षक आहेत हे शिक्षक सातत्याने रात्रंदिवस मेहनत करून आपल्या शाळेमध्ये
जे विद्यार्थी आहेत त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल, विद्यार्थी जास्तीत जास्त उपस्थित कसे राहतील, नाविन्यपूर्ण उपक्रम कसे राबवता येतील आणि एकंदरीत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल यासाठी सातत्याने आमचा शिक्षक प्रयत्नशील आहे. या शिक्षकांमध्ये विशिष्ट अशी प्रकारची गुणवत्ता सुद्धा आहे. उदाहरणार्थ मनपाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागत असताना विशिष्ट प्रकारची एक्झाम आहे, ज्याला आपण TET एक्झाम म्हणतो, किंवा त्यापूर्वी निवड मंडळ होते किंवा सिलेक्शन बोर्ड होतं. त्या सिलेक्शन बोर्डातून रिटर्न परीक्षा देऊन त्यानंतर त्या शिक्षकाची मुलाखत घेऊन जे अंतिम गुणवत्ता यादीत आलेले आहेत ते शिक्षक या ठिकाणी अपॉइंट झाले. त्या तुलनेने खाजगी शाळेमध्ये हे चित्र फार कमी असतं की ठराविक शाळा असतीलही की त्या शिक्षकांची लेखी परीक्षा घेतात, तोंडी परीक्षा घेतात, पाठ घ्यायला लावतात. परंतु आपल्या सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. असे शिक्षक, गुणी शिक्षक ज्याला आपण म्हणतो, ते शिक्षक आमच्याकडे आहेत. तसेच महानगरपालिकेच्या या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. मनपाच्या क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी आम्ही दप्तरमुक्त शनिवार एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे या दिवशी विद्यार्थ्याने कुठल्याही प्रकारचं दप्तर आणायचं नाही. मग शाळेने काय करायचं, तर शाळा विविध प्रकारचे उपक्रम राबवते. एखाद्या चांगल्या तज्ञाचं व्याख्यान असेल किंवा काही खेळ असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा जोडून त्या महिन्याच्या पिरियडमध्ये एखादा सांस्कृतिक सण असेल, त्या सांस्कृतिक सणाची तयारी कशी करावी, त्याचं महत्व काय, या सर्व गोष्टी आमचे शिक्षक बंधू भगिनी जे आहेत ते सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आमचे जे शिक्षक आहेत या अध्यापन करत असताना जी शालेय वेळ आहे त्या शालेय वेळेमध्ये मोबाईल बंदी आम्ही केलेली आहे. म्हणजे मोबाईल जो आहे तो शिक्षकाने त्या ठिकाणी आवश्यक असेल म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या ठिकाणीच मुख्याध्यापकाची परवानगी घेऊन त्याने ते मोबाईलचा यूज करायचा आहे, अन्यथा तो मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यायचा आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलंय. आम्हाला कॅम्प चालवताना खूप मजा वाटते. आम्हाला जे घरी कॅम्प्युटर चालवायला नाही भेटत ते आम्हाला आज शाळेत. तुझ्या घरी आहे का कॅम्प्युटर? नाही. कॅम्प्युटर शाळेमध्ये मिळाल्यामुळे थोडं शिकायला भेटतं, बरोबर ना? शाळेत भेटल्यामुळे आज मला खूप मजा आनंद होत आहे का आम्हाला कॅम्प्युटर चालवायला भेटतं. शाळेमध्ये कॅम्प्युटर चालवायला मिळाल्यामुळे काय काय शिकायला भेटलं तुला, काय सांग? म्हणजे याच्यावर आपण सर्च करू शकतो, चित्र काढून बघू शकतो, अजून म्हणजे आपले स्वतःचे इंग्लिशमध्ये नाव शिकू शकतो, कसे काढायचे. तुम्ही शिकलात काय, ते शिकला का? हो, त्याचे सर्च करायला चित्रकलेचं शिकलो. काय नाव? या स्मार्ट स्कूल बाबत महानगरपालिका शाळा मुख्याध्यापिका शीतल आहिरे यांनी देखील दक्ष न्यूज सोबत संवाद साधलाय. नमस्कार सर, आमची शाळा महानगरपालिका शाळा क्रमांक 33 सातपूर महादेवनगर. आमची शाळा ही डिजिटल शाळा झालेली आहे आणि अतिशय सुंदर अशी शाळा झालेली आहे. आमची शाळा ही सातपूर महादेववाडीत भरते. आमचे सर्व वर्ग डिजिटल झालेले आहे. वर्गात डिजिटल बोर्ड आलेले आहेत, ग्रीन बोर्ड, पॅनेल बोर्ड देण्यात आलेले आहेत. प्रत्येक वर्गामध्ये 4 फॅन लावलेले आहेत, 4 ट्यूबलाईट देण्यात आलेले आहेत आणि आमच्या शाळेमध्ये सुसज्ज असा संगणक कक्ष देण्यात आलेला आहे आणि त्याचा आमच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप छान रीतीने फायदा होत आहे. आनंदाने मुलं शिकत आहेत. त्यानंतर आमच्या शाळेत ऑफिसमध्ये बायोमेट्रिक हजेरी बसवण्यात आलेली आहे. 2 प्रिंटर देण्यात आलेले आहे. नाही, बायोमेट्रिक हजेरीचा काय नेमका फायदा, ते काय शासनापर्यंत काय मेसेज जातो का? आता सध्या आमचे मोबाईलवरून आमचं चालू आहे. बरं. त्याच्यामुळे बायोमेट्रिकचा अजून आम्ही उपयोग केलेला नाही, फायदा घेतलेला नाही आहे. तसंच 75 इंची मोबाईल स्क्रीन देण्यात आलेले आहे आम्हाला आणि त्याच्यावरून सुद्धा आम्हाला विविध कार्यक्रम, शनिवारचे जे उपक्रम आहेत
आमच्या माननीय श्री प्रशासन अधिकारी BT पाटील साहेब यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आनंददायी असं वातावरण आहे आणि दर शनिवारचे उपक्रम आम्ही अतिशय आनंदाने साजरे करतो आणि 75 इंची जे मोबाईल स्क्रीन आहेत त्याचा मुलांना पण दाखवण्यासाठी आणि आम्ही पण त्याचा आनंदाने उपभोग घेत आहोत. तसंच शाळेमध्ये रंगीबेरंगी बेंच पण मिळालेले आहेत, टेबल खुर्च्या आहेत, मुख्याध्यापकांसाठी सुद्धा एक टॅब देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने आमची ही शाळा अतिशय सुंदर आणि सुसज्ज अशी झालेली आहे. त्याच्यामुळे पालकांमध्ये सुद्धा अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पालकांचा जो पूर्वीचा दृष्टिकोन होता बघण्याचा तर तो आता बदललेला आहे आणि स्वतःहून पालक ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना घेऊन येत आहेत. नंतर पटसंख्यासुद्धा वाढलेली आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती तर वाढलेली आहे. विद्यार्थी चांगल्या पद्धतीने उपस्थित राहतात. माननीय प्रशासन अधिकारी यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. नमस्कार. शालेय वातावरणाला पोषक असे वातावरण निर्माण केल्याने विद्यार्थी तसेच पालकांचा कल बदलल्याचे देखील शिक्षणाधिकारी BT पाटील म्हणालेत. एकंदरीत जर आपण हे चित्र पाहिलं तर शालेय वातावरणाला पोषक असं आपण तयार केलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच नाशिक महानगरपालिका क्षेत्रातला जो पालक आहे, सुज्ञ आहे, त्या पालकांनी विचार केलेला आहे म्हणून या शाळेमध्ये ते प्रवेश पण घेत आहेत आणि त्यामुळे उपस्थिती वाढते, प्रवेशाची संख्या पण वाढते. तसेच या स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जात आहे याबाबत देखील अधिक माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपण स्मार्ट जे डिजिटल बोर्ड हा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला लावलं, हे प्रत्येक शाळेमध्ये आहे. त्यानंतर कॉम्प्युटर लॅब आहे, स्वच्छतागृह आहे, त्याच्यानंतर बेंचेस आहेत, नवीन टाईपचे ते बेंचेस आहेत आणि इतर ज्या शासनाच्या योजना आहेत त्या तर आहेतच. आणि हे शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना आम्ही हे डिजिटल च्या संदर्भामध्ये प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. जे जवळजवळ 100% शिक्षकांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची आता अडचण नाही. थोडी टेक्निकल अडचण आपली लोडची आहे. जे जो विद्युत पुरवठा आहे ते पूर्वीचे जुने मीटर आहे, हे पण मी मान्य करायला पाहिजे. त्याचा लोड समजा ते कॅपॅसिटी मीटरची तेवढी नाही आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडी ऍडजस्टमेंट करावी लागते. आमचे शिक्षक काय करतात, समजा बाबा 10 वर्ग असतील तर 5 वर्गाचंच त्या ठिकाणी आलटून पालटून अशा पद्धतीचं सद्यस्थितीमध्ये ऍडजस्टमेंट करतायत. पण येत्या काळामध्ये मी आयुक्त महोदयांशी बोललो आहे या संदर्भामध्ये. ते विद्युत विभाग आणि स्मार्ट सिटी यांचा संयुक्त सहकार्याने ते मीटर बदलीचं काम सुरू आहे. ते प्रपोजल मी ठेवलेलं आहे. येत्या काळामध्ये त्यामध्ये सुद्धा सहकार्य मिळून ते व्यवस्थित काम सुरू राहील अशी अपेक्षा करूया. एका वर्गात सर्किट पालिका शाळेमध्ये विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर 834 शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय देखील टळली आहे. स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली असून विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.